जेव्हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना फोडली त्यावेळेस अजितदादाचं जे वक्तव्य जे होतं ते भाषण होतं ते मी 2 मिनिटं आपल्याला पाहतो, जे विकास लवंडीने आपल्या मोबाईलवर दाखवलं, पण आपल्या स्क्रीनवर काय कशा पद्धतीनं अजितदादा एकनाथ शिंदे आणि शिवसेना फोडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं हे आपण इथे दाखवा. आपण व्हिडिओ आपण लाव रे बाबा, व्हिडिओ लावतो. अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूरपर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना. आपल्याला विचारता ऐकलं का? अशा पद्धतीनं जे वक्तव्य केलं, आता लोकांनी आपण त्यांना विचारायला पाहिजे की अजितदादा खरोखर तुम्ही तुमचा पक्ष काढा. आणि त्यांनी शेवटी बोलताना हे म्हटलं की हे जनतेला पटेल काय, तुम्ही ज्या पद्धतीची गद्दारी केली हे सुद्धा जनतेला पटलं नाही, त्याचा सुद्धा योग्य वेळेवर ते हिशोब देतील, हे सुद्धा इथे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं होतं. जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा धनगर समाजाला आरक्षण दिलं. पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले, पण ते धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केले नाही. जेव्हा नागपूरला देशपांडे हॉलमध्ये धनगर समाजाने मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं, त्या धनगर समाजामध्ये देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर त्या ठिकाणी धनगर समाजाच्या लोकांनी कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं आपण कृपा करून व्हिडिओवर पहा. लाव रे बाबा, व्हिडिओ लावतो. आज माझे सारे धनगर बांधव आपल्याला विचारत आहेत म्हणजे त्यांना धनगर समाजाच्या लोकांना देशपांडे हॉलमध्ये नागपूरच्या त्यांना आठवण करून झाली. हा व्हिडिओ दाखवून, हा व्हिडिओ त्यांना दाखवला तिथे भाषणाला उभे राहिल्यानंतर. त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मी राष्ट्रवादी बरोबर कोणत्याही पद्धतीने युती करणार नाही अशा पद्धतीने एका एंट्रीमध्ये त्यांनी सांगितलं होतं, तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो. लाव रे बाबा तो व्हिडिओ.